नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला तोंडात टाकताच विरघळणारी आणि अगदी खुसखुशीत आणि दाणेदार अशी बेसन बर्फी करून दाखवणार आहे। बेसन बर्फी करण्यासाठी लागणारं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक नॉनस्टिक कढई घेतलेली आहे। बर्फी कशी करायचं हे माप ठरवण्यासाठी तुम्ही घरातल्या कुठल्याही एका वाटीने माप घेऊ शकता। आता मी एका वाटीने पाऊण वाटी साजूक तूप कढईमध्ये घातलेलं आहे। त्याच वाटीच्या मापाने मी इथे 2 वाटी बेसन यामध्ये घालणार आहे। हे बेसन मी गिरणीमधून रवाळ असं दळून आणलेलं आहे। आता आपण यामध्ये 2 वाट्या बेसन घालून घेऊया। मी हे बेसन हलक्या हाताने दाबून घेतलेलं आहे, त्यामुळे त्याचं प्रमाण परफेक्ट होतं। वाटीमध्ये बेसन मोजून घेताना जास्त दाबून किंवा जास्त हलक्या हाताने भरून घ्यायचं नाही आहे। आणि आता आपण हे बेसन मंद आचेवर चांगलं खमंग असं भाजून घेऊया। बेसन भाजत असताना हे सतत हलवत राहायचं आहे। आता जवळपास 15 मिनिट मी हे बेसन भाजून घेतलेलं आहे आणि बेसनाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि छान खमंग असा वास सुटलेला आहे, बघू शकता। ज्या वाटीच्या मापाने मी बेसन घेतलं होतं त्याच वाटीच्या मापाने मी इथे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, तो यामध्ये घालूया। तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही वाटीच्या मापाने याचं प्रमाण ठरवू शकता। रवा टाकल्यानंतर आता पुन्हा 5 मिनिटे मंद गॅसवर हे भाजून घेऊया। रवा टाकल्यानंतर छान 5 मिनिटे भाजून घेतलेला आहे आणि आता रवासुद्धा छान भाजलेला आहे। आणि आता यामध्ये अर्धी वाटी मी दूध पावडर घालणार आहे, त्यामुळे या बेसन बर्फीची चव अगदी माव्याच्या बर्फीप्रमाणे लागते। आणि आता यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालूया आणि मंद गॅसवर 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊया, एकजीव होईपर्यंत परतून घेऊया। दूध पावडर आणि साखर घातल्यानंतर मी 2-3 मिनिटे परतवून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण खूपच कोरडं वाटत आहे, त्यामुळे मी त्यामध्ये अजून पाव वाटी साजूक तूप घालणार आहे। मी अगोदर बेसन भाजत असताना पाऊण वाटीच तूप घातलेलं होतं, कारण कधी तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं आणि बर्फी एकदम तुपकट होऊ शकते, त्यामुळे गरज वाटली तरच तूप नंतर घालायचं आहे। आणि आता हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊया। आणि आता मी नंतर थोडंसं तूप घातलं होतं, त्यामुळे बर्फीला छान बाइंडिंग आलेलं आहे। बर्फीचं मिश्रण आता तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता मी इथे एका ताटाच्या आकाराचा बटर पेपर कापून घेतलेला आहे। आता तो या ताटामध्ये असं लावून घेऊया। याला वरून तूप वगैरे ग्रीस करण्याची काहीही गरज नाही, कारण बर्फीमध्ये भरपूर तूप असल्यामुळे आपण त्याला ग्रीस करून घेणार नाही आहोत। आणि आता हे सर्व बर्फीचं मिश्रण यामध्ये ओतून घेऊया। तुमच्याकडे बर्फीचा ट्रे असेल तर तुम्ही त्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊ शकता, परंतु मी हे ताटामध्येच पसरवून घेणार आहे। आणि आता उलटण्याने एकसारखं ताटामध्ये असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। बर्फीचं मिश्रण मी ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे आणि उलटण्याने असं चांगलं सपाट करून घ्यायचं आहे। आणि आता या बर्फीच्या मिश्रणावर मी ते काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत, ते या मिश्रणावर पसरवून घेऊया। अगदी हलवाईप्रमाणे ही बर्फी दिसण्यासाठी मी इथे हे बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहेत। तुम्ही नाही लावलेत तरी काहीही हरकत नाही। बर्फीच्या मिश्रणावर मी सगळीकडे काजू, बदामाचे, पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहेत। आता आपण हे फ्रीजमध्ये 2-3 तास सेट करायला ठेवूया। बर्फीचं मिश्रण मी फ्रीजमध्ये 2-3 तास सेट करून घेतलेलं आहे आणि चांगलं सेट झालेलं आहे। आता आपण त्याच्या वड्या कापून घेऊया। अशा पद्धतीने चाकूने त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे याचे तुकडे करू शकता। एकदा उभे आणि एकदा आडवे कापून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही याला डायमंड शेपसुद्धा देऊ शकता। मी इथे बेसन बर्फी आडवी आणि उभी कापून घेतलेली आहे। आता ही सर्व बेसन बर्फी मी या पद्धतीने कापून घेणार आहे आणि बघू शकता अगदी हलवाई स्टाईल बेसन बर्फी तयार झालेली आहे। रवाळ आणि दाणेदार अशी छान बर्फी तयार झालेली आहे। मी सांगितलेल्या मापाप्रमाणे तुम्ही ही अगदी हलवाई स्टाईल
बेसन बर्फी नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.